नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। 12 वर्षात कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांकरिता कोणतंही काम झालेलं नाही। त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगारनामा घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून ही निवडणूक जिंकणार आहे, असा दावा उमेदवार अभिजित पानसे यांनी केला आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा दावा केला आहे। मनसेने 35,000 पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे, त्यामुळे आपला विजय नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मागील 12 वर्षांमध्ये या मतदारसंघातील पदवीधरांकरिता भरीव काम केले गेले नाही। पदवीधर मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास लोकप्रतिनिधींचे गटार पायवाटा करणे हे काम नाही। सुमारे 750 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेल्या कोकणातील पदवीधरांना रोजगार देणं आहे। पदवीधर झाल्यानंतर पुढे काय करायचे हे त्यांना सांगितलं जात नाही। त्यामुळे मनसे जाहीरनामा किंवा वचननामा न देता या मतदारांना रोजगारनामा देऊन मतं मागणार आहे, असं त्यांनी जाहीर केलंय। मनसेने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत याकरिता बिनशर्त पाठिंबा दिला होता। आम्ही महायुतीमध्ये नव्हतो, त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय। आम्ही पाठिंबा मागण्यासाठी जाणार नाही। जसं आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला तसाच त्यांनी दिलास तर त्याचा आम्ही स्वीकार करू, असं देखील जाधव यावेळी म्हणाले। तर पत्रकार परिषदेला ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील उपस्थित होते। कोणाशी कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही, तर त्यांनी आमच्याशी कुठली चर्चा केली ना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। आमचा उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही आमचं आजपासून काम सुरू केलेलं आहे। आता आमच्याकडे 35,000 स्वतः नोंदवलेली मतं आहेत। ट्रॅक रेकॉर्ड बघाल तर याचं मतदान जे आहे ते 50-55% वर जात नाही। सो आमच्याकडे जर 35,000 मतं असतील तर ती आम्हाला जिंकण्यासाठी खूप आहे। सांगतो की हे तुम्ही लोकसभा विधानसभा हे तुम्ही जर मतदान बघितलं तर ते विशिष्ट माणसाकरता काही विशिष्ट पक्षाकरता होतं। हे पदवीधर जे मतदारसंघ आहेत आणि पदवीधर जे मतदार आहेत ते शून्य मतदार आहेत। त्यामुळे आम्ही केलेली नोंदणी याच्यापेक्षा 35,000 एक बाहेरचं मत मिळणार नाही असं समजू नका। आम्ही अत्यंत योग्य रीतीने प्रामाणिकपणे आम्ही उमेदवारी लढवतोय। त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे 12 वर्ष काही काम झालेलं नाही आहे, आम्हाला इतरांनी नोंदवलेली मतं जी आहेत त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेला राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि आम्ही केलेली कामं आहे यांना मतदान होईल आणि आमचा विजय सुरू होईल। दोन पदवीधरचं किंवा आमच्या कोणाच्याही दोन पदवीधरच्या विषयात कोणाचं कौतुक तुम्ही ऐकलं असेल तर तो रेकॉर्ड मला दाखवून ठेवा। कौतुक करायला पाहिजे। आम्ही मोदींसाठी पाठिंबा दिलेला आहे। माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याला स्पष्ट केलेलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय। तुमचं विधान परिषद मोदी नाही आहेत ना? तुमचं एक सांगा, आता काही वेळापूर्वी तुमचा असा प्रश्न होता की मनसैनिकांनी खूप काम केलं आणि आता तुम्ही सांगताय असतील आमची लोक नाराज होती। असं नाही आहे। एक तर आम्ही काम केलं असेल किंवा आम्ही नाराज होतो असं होईल। 100% तुम्ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना जाऊन विचारा महाराष्ट्रात की महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर उतरून काय काम केलं। त्यामुळे हे काही नाराज वगैरे हा पाठ आमचा नाहीच आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सत्तावीस मे 2024 SSC महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वात जास्त निकाल हा मुलींच्या बाजूने लागलेला आहे. मुलींनी देखील बाजी मारलेली पाहायला मिळाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये असणाऱ्या तुषार अकॅडमी या क्लासेसमध्ये सिद्धी पांचाळ या मुलीने 92.20% तर साईराज सूर्यवंशी यांनी 89.50% तर गौरी यांनी 88% मिळवले. तर तनू या विद्यार्थिनीने 86%, त्याचबरोबर शादाब या विद्यार्थिनीने 85% पटकावले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संपूर्णपणे जे काही डाऊट्स असतात त्या तुषार अकॅडमीमध्ये संपूर्णपणे क्लिअर केले जातात आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे बोर्डामध्ये अभ्यास करावा याकरिता देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती यावेळी तुषार अकॅडमीचे संस्थापक तुषार पडवळ यांनी दिली आहे. आपला जो क्लास आहे तुषार अकॅडमी वाघेचे पडवळमध्ये आहे आणि आपला हायेस्ट जो आहे सिद्धी पंचाल म्हणून आहे सेंट मेरीजची 92.20% रिझल्ट आहे आणि आपल्या क्लासचा रिझल्ट 100% आहे. आम्ही स्टार्टिंग पासून जेव्हा आपण एप्रिलमध्ये क्लास स्टार्ट करतो तेव्हापासून आपण जास्त जोर द्यायला चालू करतो, जेणेकरून काय होतं त्यांचे मार्क्स येत्या काही महिन्यामध्ये दिसून येतात आणि त्यांचे प्रोग्रेस पण दिसून येतात. नाईटचा अगोदर खूप घ्यायचो पण आता थोडं कमी केलं कारण विद्यार्थी ऑलरेडी आहेत, खूप चांगले आहेत आणि त्यांना एक्स्ट्रा काही गरज लागत नाही. यांना असं वाटतं त्यांना तर ते डाऊट क्लासमध्ये कधी विचारतात. संस्कृती शिंदे आणि मी तुषार अकॅडमी मध्येच शिकते. आमच्या क्लासला नेहमी 100% रिझल्ट लागतो आणि आमच्या इथे खूप चांगलं शिकवतात. म्हणजे सगळे डाऊट्स वगैरे जे असते ते नेहमी क्लिअर करतात, खूप क्लिअरली म्हणजे शिकवतात सगळं. आणि आमच्या क्लासमध्ये एक स्टुडंट आहे सिद्धी पांचाल, तिला पण 90 अबाव भेटले. माझं नाव शालिनी संजय गुप्ता है. मी पड़वल स्कूल में पढ़ी हूँ. मैं तुषार अकेडमी में पढ़ती थी और मैं 10th स्टैंडर्ड में हूँ अभी. और मैं दिन भर में मतलब 5-6 घंटा पढ़ती थी और मैं मतलब मराठी में मेरा 94 आया है, हाईएस्ट आया है. मैं नॉन महाराष्ट्र होके भी मेरे को 94 आया है. My name is Siddhi Harish Kumar Panchal. I study in 10th standard and I have scored 92.20% in my SSC board examination. Like whole day and whole night, whenever I used to get time, I used to just study. Family was really supportive. हाँ बहुत support करते थे family members, especially मेरे भाई, मेरे mom, dad और teachers भी बहुत ज़्यादा support करते थे class के और as well as school के. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. हरिओम स्वीट्स आता ठाण्यातही. मुलुंड येथील सुप्रसिद्ध हरिओम स्वीट्सची शाखा आता ठाणे शहरातील वर्तकनगर, शास्त्रीनगर परिसरातील अक्षर मेट्रो टॉवर येथे सुरू झाली आहे. सन 1995 सालापासून मुंबईतील मुलुंड परिसरामध्ये हरिओम स्वीट्स अत्यंत सुप्रसिद्ध आहे. या ठिकाणची मिळणारी ताजी सकस आणि सर्वोत्तम मिठाई ही मुलुंडकरांना अतिशय आणि मुलुंडवासियांनी या मिठाईला जबरदस्त असा प्रतिसाद दिला आहे. हरिओम स्वीट्सने ठाणे शहरामध्ये प्रवेश केला आहे. ठाणेकरांना सर्वोत्तम चव आणि तीही वाजवी किमतीमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे हरिओम स्वीट्सच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. हरिओम स्वीट्समध्ये स्वीट सोबतच नमकीन, ड्रायफ्रुट्स तसेच फास्ट फूड आणि चाटही मिळणार आहे. 15 जूनपर्यंत प्रत्येक वस्तूंवरती 10% घसघशीत डिस्काउंट मिळणार असल्याची माहिती हरिओम स्वीट्सच्या वतीने यावेळी देण्यात आली. सातत्याने नाविन्याच्या शोधात असणाऱ्या ठाणेकर नागरिकांना हरिओम स्वीट्सच्या रूपाने एक नवीन पर्याय मिळणार आहे. अगदी पहिल्या दिवशीच हरिओम स्वीट्समध्ये ठाणेकर नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ठाणे मुंबई परिसरातील नागरिक, बंधू, भगिनी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते व उपस्थितांनी सदर उपक्रमाला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. प्रत्येक ठाणेकर व इतर परिसरातील नागरिकांनी हरिओम स्वीट्सला एकदा तरी अवश्य भेट द्यावी असं आवाहन हरिओम स्वीट्सच्या वतीने यावेळी करण्यात आलं. फोटो पड़ा नहीं, बताओ हमारे जो फोन नारायण पटेल
ये फोटो पाड़ जा पप्पा આવી જાઓ તમે आओ પપ્પા આવી જાઓ नहीं रोल का नहीं लगा आगे जो हां आवाज પછી બીજો લી आ जाने लगा नो पे उड़ी नहीं तेरा भी सामने 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 हाथ में रखो एक मिनट मेरा नाम उमेश चौधरी है। हम हरिओम स्वीट्स से है। हमारे ये थाना में नई 6th ब्रांच हमारी स्टार्ट हुई है। हमने शुरुआत की थी मुलुंड से, जो हमारी पहली ब्रांच 1995 में शुरुआत हुई थी। वहाँ से हम आगे बढ़ते हुए अभी तक हमने 6 ब्रांच खोल दी है। ये हमारी लेटेस्ट आउटलेट है। इसके बाद नेक्स्ट हमारी भांडुप में भी एक आउटलेट आने वाली है। हमारी यहाँ पे अलग अलग जात की दूध की मिठाई है, ड्राई फ्रूट की मिठाई है, मेवा की मिठाई है, नमकीन है, बढ़िया चाट है, समोसा वगैरह सब बढ़िया से एक नंबर क्वालिटी हम लोग बना के बेचते हैं। हमारी स्पेशलिटी यहाँ की अंजीर बर्फी है, जो हम लोग एकदम बेस्ट टू बेस्ट इंग्रेडिएंट से बनाते हैं। पब्लिक को आह्वान करेंगे, एक बार डेफिनेटली हमारे स्टोर पे विजिट करिए, आप खुद टेस्ट करिए और आपको खुद को हमारी क्वालिटी और उसके उत्कृष्टता मालूम पड़ेगा। और उसके हम आह्वान करते हैं कि हमारे पास आपको किसी को गिफ्ट देना है तो सुवर्ण मिठाई भी हम बना के देते हैं, जिसके अंदर प्योर ईरानी पिस्ता, मामरो बादाम और प्योर केसर वगैरह यूज करके बनाई हुई है। मिठाई के अलावा हमारे पास नमकीन है, फास्ट फूड है, हमारे पास पूरी रेंज है फास्ट फूड के, जैसे कि आप समोसा वगैरह पूरा चाट हो गया, चाट सेक्शन है, पाव भाजी है, पिज्ज़ा है, सैंडविच है, डोसा है, जूस है, दाबेली, फ्रेंकी एंड बहुत सारी नई वेराइटीज आपको मिलेगी जो गुड क्वालिटी एंड हाइजीनिक रहेगी सर। उसी के अभी जो बताया आपको मैंने कि जो मेरे नमकीन है, जैसे कि स्नैक्स हो गया, पाव भाजी, डोसा, सैंडविच, पिज़्ज़ा, वो सब वहाँ पे ही है, डोसा वगैरह सर। घोडबंदर रोड परिसरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रॉनिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तात्काळ काढून टाकावीत। त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात महानगरपालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रॉनिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे। गेल्या काही वर्षात जाहिरातीला आलेल्या महत्त्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली। काही ठिकाणी महानगरपालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली आहेत। काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आलेली असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। शहरातील काही ठिकाणी अनधिकृत धोकादायक इमारतींवर होर्डिंग उभारल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे। घोडबंदर रोडवर 2 इलेक्ट्रॉनिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आलेला आहे। याकडे आयुक्त राव यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे। भविष्यात होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे। आपण पाहिलंच असेल का घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर सगळ्याच महाराष्ट्रातल्या महानगरपालिका सतर्क झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्याबाबत आज आमचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि मी दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अनधिकृत बांधकामांवर लागलेलं होर्डिंग, नाल्यांवर लागलेलं होर्डिंग, काही इलेक्ट्रिक टॉवर्स आहेत, गिरंदानी इस्टेटमध्ये तर मोठ्या इलेक्ट्रिक टॉवरला दोन्ही बाजूनी होर्डिंग्स लागलेले आहेत। तर अशा होर्डिंगच्या बाबत आता पावसाळा जवळच येत आहे आणि हवामान खात्याने सांगितलं की ह्या वर्षी 106% पाऊस पडणार आहे आणि वादळी वारा जोरात आहे। आणि आज महाराष्ट्राच्या सर्व आपत्कालीन याची मुख्यमंत्री बैठक घेतलेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री जर एवढे सतर्क आहेत तर आपल्या महानगरपालिकेने या होर्डिंगच्या बाबतीमध्ये थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे। याच्यासाठी आज आयुक्तांना आम्ही दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी तो विषय गंभीररित्या आम्ही हाताळणार आहोत आणि जे काही त्या होर्डिंगच्या बाबत अनियमितता असेल किंवा अनधिकृत असेल किंवा एखादी साईज छोटी असेल आणि ती मोठी प्रमाणात बांधलेली असेल तर अशा सगळ्या होर्डिंगचे ते स्ट्रक्चरल ऑडिट करून
ते आमच्या समोर बोलले का लवकर त्याचा निर्णय घेणार आहोत. डिजिटल काही हे जे लावलेले आहेत होल्डिंग, डिजिटलच्या ह्याच्याने काय झालंय माहितीये का, ज्या गाड्यांना त्रास ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. आता ओपन हाऊसची तर मोठा एक डिजिटल लावले, रात्रीचे येताना म्हणजे लोकांना येणार त्यावरती डोळ्यांना त्रास होतो, एवढा जबरदस्ती ते लावलेलं आहे. आज ठाणे शहरामध्ये बघितलं असतील तर गल्लोगल्लीमध्ये होल्डिंग आहे, पण उत्पन्नाचं साधन तर नाहीये. महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न भेटत नाही. काही याच्यासाठी काही लोकांच्या याच्यासाठी फक्त काही एक कंपनी आहे कोणत्या तरी, त्याला काहीतरी 75,000 स्क्वेअर फूट त्याला होल्डिंग म्हणजे लावण्यासाठी परमिशन दिली महानगरपालिकेने. उत्पन्न तो कंपनीवाला घेतो, महानगरपालिकेला त्याचा काही फायदा भेटत नाही. म्हणजे हा या महानगरपालिकेचा महसूल बुडतो त्याच्यामध्ये. याच्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे का जेवढे जाहिरात बोर्ड आहेत पूर्ण ठाणे शहरामध्ये त्याची हाईट किती पाहिजे, त्याची रुंदी लांबी किती पाहिजे याची पण मर्यादा हे करायला पाहिजे कोणी प्रशासनाने. कारण प्रशासनाने काही ठिकाणी अशा परमिशन दिल्यात का नाल्यावरती पण दिल्यात. नाल्यावरती होल्डिंग, नाल्यावरती कॉलम नाल्यामध्ये पाणी कसं जाणार काय कसं जाणार अशा पद्धतीत त्यांनी परमिशन दिलेत. मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या 22 माध्यमिक शाळांचा निकाल 83.84% लागलेला आहे. तर गेल्या वर्षी हे प्रमाण 70.57% एवढे लागले होते. तर यावर्षी महानगरपालिकेच्या 3 माध्यमिक शाळांचा निकाल 100% लागला आहे. गेल्या वर्षी एका शाळेचा निकाल हा 100% लागला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधून 1,523 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेमध्ये बसले होते. त्यापैकी 1,277 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळा क्रमांक 12 कौसा येथील मराठी माध्यमाची शाळा, शाळा क्रमांक 19 सावरकरनगर ही उर्दू माध्यमाची शाळा, तसेच शाळा क्रमांक 16 सावरकरनगर ही इंग्रजी माध्यमाची शाळा यांचा निकाल 100% लागल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल हा 90% जास्त लागलेला आहे. तर मराठी माध्यमांच्या एकूण निकाल 73.40% इतका लागलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.